हाय हॅलो फ्रेंड्स, चिकन कटलेट्स आपण बघणार आहोत। साहित्य तिथे दिलेलं आहे। आता हे उकडलेले चिकन आहे, शिजवून घेतलेलं म्हणजे मीठ वगैरे घालून ते आता बारीक करून घेतले, हाताने हाडं वगैरे काढून टाकलेली आहेत त्यातली, आणि बारीक करून त्यात बटाटे कुस्करून घातलेले आहेत। आलं लसूण पेस्ट, मिरची, कोथिंबीर सगळं आहे त्याच्यात। हा कच्चा कांदा आहे, त्यात जराशे बारीक मिरचीचे तुकडे आहेत, रवा घातलेला आहे, मीठ, साखरचं म्हणजे हवी असेल तर घाला, मी घातलेली आहे थोडीशी, गरम मसाला, लाल तिखट। हे छान असं आता भजीसारखं मरदून घेणार आहे, जसं एकसारखं एक जीव व्हायला पाहिजे ना ते सगळं जिन्नस। आणि हे आता अंडं फेटून घेतलेलं आहे। ॲक्च्युली फेटून घेतलेलं नव्हतं, सकाळी एक ऑमलेट जादा झालेलं त्यातलं राहिलेलं कोण खाणार नव्हतं म्हणून ते तसंच ठेवलेलं, आणि त्याचा उपयोग आता मी ह्याच्यासाठी करत आहे। तसं कॉर्नफ्लॉवरचं डिपिंगसाठी करायचं होतं पण मी अंड्यात डिप केलेलं आहे। आणि छान आता फ्राय करून वगैरे सगळं झालेलं आहे जेवण माझं। रविवारचा बेत होता हा मस्त, ह्या रविवारचा, आणि फक्कडाचा बेत हा। बरेच वेळा मी हॉटेल्समध्ये स्टार्टर वगैरे असं खाल्लेलं, सह्याजीला तर हे असतेच असते, बरेच तिथं पण खाल्लेलं आहे, पण त्याला काय म्हणतात आम्हाला नाही माहिती, पण मी आता नवीन नाव ठेवले चिकनची कटलेट्स म्हणून। तर ह्याच्यात मटण म्हणजे हाडं वगैरे नसल्यामुळं लहान मुलं एकदम छान खातात, माझी पोरं काय सगळं पण खातात, पण जरासं हे वेगळं असं हॉटेलमध्येच किती खावं म्हणून घरात ट्राय केलं, पण छान झालेला बेत। चिकनचे कटलेट्स नक्की करून बघा, त्या दिवशीचाच टोटल सगळाच बेत छान झालेला होता। चिकन वगैरे मस्त झालेलं होतं, मटण वगैरे, आणि नाचण्याची भाकरी होती त्या दिवशी। हे असं छान डिश तयार केलेली आहे, तुम्हाला आवडली तर नक्की लाईक शेअर करा। थँक्यू, बाय, सी यू अगेन।